नमस्कार. या गुढीपाडव्याला तुम्ही बनवू शकता घरच्या घरी फक्त 3 रुपयेमध्ये ही साखरेची माळ. अगदी रेसिपी सोपी आहे, मात्र अगदी स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवावी लागते. चला तर आपण इडली आणि अप्पेचं भांडं वापरून ही साखरेची माळ पाहणार आहोत. सर्वप्रथम इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आता या अर्धी वाटी साखरेपासून मी 3 माळी तयार करणार आहोत. तुम्ही जर एक माळ तयार करणार असाल तर अर्ध्या वाटीपेक्षाही कमी साखर घेतली तरी चालेल. आता इथे आपण इडली आणि अप्पेचं भांडं वापरणार आहोत. आता पाक तयार करायच्या आधी सर्वप्रथम एक पूर्वतयारी करून ठेवावी लागते. ती म्हणजे अप्पे किंवा इडलीच्या भांड्याला अशा प्रकारे तेल किंवा तूप थोडंसं लावून घ्यायचं. अगदी सर्व भांड्याला लावायची गरज नाही. आपण ज्या भांड्यामध्ये पाक घालणार आहोत त्याच भांड्याला फक्त तूप किंवा तेल अगदी नकळत लावून घ्यायचं. आता इथे आपण रंगीबिरंगी साखरेची माळ तयार करणार आहोत. त्यासाठी कलरही आपल्याला लागणार आहे. आता आपण इथे दोरा घेतलेला आहे आणि हा दोरा थोडासा पाण्यामध्ये बुडवून अशा प्रकारे घ्यायचा आणि दाखवल्याप्रमाणे ठेवायचा. सर्वप्रथम ही पूर्वतयारी करून ठेवायची. पाक तयार केल्यानंतर ही पूर्वतयारी करण्यास वेळ मिळत नाही. आता आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटीपेक्षा थोडंसं पाणी कमी घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि आपण पाक तयार आता आपण पाक चेक करणार आहोत. त्यासाठी वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं. गॅसची फ्लेम पूर्ण स्लो ठेवायची आणि साखरेचा पाक घालून अशा प्रकारे चेक करायचा. पूर्ण अशी साखरेची गाठ तयार होते. आता आपण गॅस बंद करायचा आणि या पाकामध्ये अगदी थोडासा दाखवल्याप्रमाणे सोडा घालायचा. अगदी थोडासा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे केल्याने अगदी पांढरीशुभ्र आपली साखरेची माळ तयार होते. आता आपण अशा प्रकारे भांड्यामध्येही पाक घालायचा. अगदी ही प्रोसेस आहे ती थोडीशी फास्ट करावी लागते, कारण हा आपला पाक अगदी लगेच घट्ट होतो. जर तुम्ही ते कलर घालणार असाल तर मात्र लवकर ही प्रोसेस करावी लागते. 2 ते 3 मिनिटांनी अशा प्रकारे आपण माळ थोडीशी हाताने अशा प्रेस करून घ्यायची. अगदी अलगद माळ आपली ही निघते. अशा प्रकारे आपली ही साखरेची माळ तयार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, जरूर करून पहा. कलरची जर तुम्ही ही माळ करणार असाल तर मात्र प्रोसेस थोडीशी फास्ट करावी लागते आणि अशा प्रकारे तुम्ही कलरची ही साखरेची माळ तयार करू शकता. अशा प्रकारे इथे साहित्यही दिलेलं आहे. आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून रेसिपीचे नोटिफिकेशन येईल. जरूर सबस्क्राईब करा. तयार आहे आपली साखरेची माळ.